फ्रीज उघडलं आणि बघते तर काय, एकच ब्रेड उरलाय. मनात एकच विचार, काय होणार याचं आता. दही आहे, पण त्या दह्याचं भविष्य काय. मग अचानक मन म्हणतं, थांब, दह्याला झणझणीत बनव, ब्रेडला तर डुबकी मारव आणि बनव आजचं टोस्ट ऑफ द डे. ब्रेड आहे हिरो, दही आहे हिरोईन आणि तवा म्हणजे त्याचं प्रेमनिवास. ही रेसिपी पाहिल्यावर तुम्ही म्हणाल फक्त एक ब्रेड होता, पण प्रेम डबल झालं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 2-3 हिरव्या मिरच्या, 3-4 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हे सगळं मिक्सरमध्ये घाला आणि वाटा. पण इतकं वाटा की चटणीसुद्धा सांगेल. माझं नाव आता चटणी नको, पेस्ट आहे. एका बाउलमध्ये अर्धा कप दही, त्यामध्ये थोडीशी काळी मिरी पूड, चिली फ्लेक, चवीनुसार मीठ आणि तयार केलेली पेस्ट सगळं असं मिसळा. दही म्हणतोय माझा इतका वापर आजपर्यंत फक्त पराठ्यासाठीच होत होता, आज मी स्टार बनतोय. एक ब्रेड घ्या, ब्रेडला दोन्ही बाजूनी दह्याच्या मिश्रणात मस्त डुबकी मारवा. फार वेळ नका ठेवू, नाही तर ब्रेड म्हणेल मी स्विमिंग शिकायला नाही आलो. आता हा ब्रेड झाला एकदम प्रेमात बुडालेला. आणि पुढचं स्टेप म्हणजे गरम गरम तव्यावर त्याचं सोल्जर एंट्री. गरम तव्यावर थोडं बटर टाका, फोडणीसाठी नको, चव वाढवायला हवं आहे, हृदय बिघडवायचं नाही. मग दह्याने ओथंबलेल्या ब्रेडच्या स्लाईजला सावधपणे ठेवून द्या. दोन्ही बाजूनी हलक्या हाताने खरपूस भाजा. फिरवताना अलगद तो ब्रेड आहे, ब्रुसली नाही. बटरच्या गरमीत साक्षीने ब्रेडला मिसळते स्वर्गीय झणझणीत अनुभूती. एक ही टोस्ट नाही, ही एक प्रेम कहाणी आहे. हा एक ब्रेड होता, पण इतका डीप करून निघाला आहे की आता त्याला पाहिल्यावर वाटतंय मला हवं आहे. बाहेरून क्रिस्पी, आतून झणझणीत आणि प्रत्येक चाव्यात दह्याची थंडगार झिंग. ही रेसिपी आहे त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे वेळ कमी आहे पण चवसाठी जीव ओततात. आहो, या ब्रेडला तर असं वाटतंय माझं काहीतरी प्रपोज होतं. दह्याच्या मिठासोबत मिरचीचा तडका म्हणजे अगदी लग्नाच्या भांडणासारखा, गरम पण गोड. आणि खरं सांगू का, हा ब्रेड असल्यासारखा आहे. बाहेरून साधा दिसणे पण आतून झणझणीत आणि भारी. कधी कधी आयुष्य फक्त एक ब्रेड पुरवतो, पण जर त्यात प्रेम, दही आणि थोडं बटर असेल तर हा टोस्ट फक्त रेसिपी नाही, ही आहे भावना. ही आहे त्या माणसासाठी जो वेळ कमी असताना सुद्धा चव सोडत नाही. आणि हो, याला खाण्याआधी फोटो घ्या, कारण इतका सुंदर टोस्ट परत दिसणार नाही. कधी वेळ कमी, कधी ब्रेड कमी, पण किरण's किचन मराठीमध्ये प्रेम आणि चव नेहमीच भरपूर. रेसिपी आवडली का? मग लाईक, टोका, सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट्समध्ये सांगा तुमच्याकडे किती ब्रेड उरलाय.